आतिश कृपया लाईनमॅन जायचं आहे. आतिश एक जबरदस्त लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. हा कबड्डीचा रणसंग्राम आपल्याला बोर्ले पंचतन या भागामध्ये पाहायला मिळतो. शीतलादेवी क्रीडा मंडळ आयोजित हा भव्य दिव्य कबड्डीचा थरार टॉसविन होम चिंचबदेवी बोर्ले पंचतन. एक जबरदस्त लढत दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर पहिली खुशखबर आहे प्रज्योत गाणेकर. एका चढाईमध्ये जर बोनस प्लस गुण संख्या प्राप्त केली तर मित्र परिवार यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. प्रज्योत गाणेकर एक चढाई बोनस प्लस गुण प्राप्त करायचं आहे. श्री संतोषजी रेकर यांचं आगमन झालेले आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. पत्रकार म्हणून त्यांचा सत्कार करतील नंदू पाटील अध्यक्ष शीतलादेवी क्रीडा मंडळ बोर्ली पंचतन यांच्या हस्ते पत्रकार संतोषजी रेकर यांचा सत्कार होत आहे. तर सामन्याला होते सुरुवात. पहिली चढाई सूरज कांबळे याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. खरोखरच जबरदस्त चढाईपटू मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. आता मात्र रिक्त हस्ते माघारी परतावं लागतंय सूरज याला. आता चढाईसाठी जातोय तो यजमान संघ शीतलादेवी संघाचा एक जबरदस्त खेळाडू अर्थातच चढाईसाठी रोहन पानकर याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. आता मात्र माघारी परतावा लागतो रोहन याला. प्रत्युत्तरास जर्सी क्रमांक 7 सूरज कांबळे याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. 7 गणांच्या रणक्षेत्रामध्ये हा चढाईपटू चढाईसाठी निघालाय. पाहूया काय करतोय. उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात चढाई करतोय. माघारी परतल्यात प्रत्युत्तरास जर्सी क्रमांक 3 वैभव कदम चढाईसाठी मार्गस्थ झालाय. खरोखरच यशस्वी चढाई पाहायला मिळेल का मित्रांनो. सेमीफायनलचा हा दुसरा सामना पाहायला मिळतोय शीतलादेवी बोर्ली पंचतन ओम चिंचबदेवी बोर्ली पंचतन मध्ये. उजव्या कोपऱ्यात चढाई करतोय. प्रज्योत गाणेकरला खुश खबर आहे. बोनस प्लस 2 गुण संख्या प्राप्त केलात तर एमपीएल स्पोर्ट्स बोर्ली पंचतन यांच्याकडून रोख 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार. बक्षिसांची खैरात हो 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 जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय शीतलादेवी बोर्ली संघाच्या माध्यमातून. चढाईसाठी थर्ड रेड राहुल येवलेकर याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. ओ हो हो जबरदस्त रनिंग पॉइंट पाहायला मिळतोय राहुल याचा. एक गुणांची कमाई आपल्या संघासाठी केली राहुल याने. प्रत्युत्तरास जर्सी क्रमांक 5 सुजय कांबळे याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय सुजय कांबळे याची चढाई मैदानामध्ये. लातेने गडी मारण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होईल का. चढाईसाठी रोहन पानकर याची चढाई मैदानामध्ये. रोहन पानकर याला देखील खुश खबर आहे. एका चढाईमध्ये जर 2 गुणसंख्या प्राप्त केली तर 5 रस्त्याचे संघ मालक रोहित सुरे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. आत्ताची जी कव्हर केली करण शहाने एमपीएल बोर्ली पंचतन यांच्याकडून 50 रुपये. सामना संपताच घेऊन जायचा आहे करण शहा. चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 याची चढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र रिक्त हस्ते मागे परतलाय प्रत्युत्तरास. चढाईसाठी जर्सी क्रमांक 3 चढाईसाठी सज्ज झालाय.
माघारी परतलाय प्रत्युत्तरास जर्सी क्रमांक 1 थर्ड रेड. हो हो हो, 1 गुणांची कमाई. अर्पित धनावडे मैदानामध्ये चमकलाय. जबरदस्त चढाई. पुन्हा एकदा थर्ड रेड. राहुल याची चढाई उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करतोय. बोनस मारण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होईल का? राहुल याची चढाई मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, जबरदस्त. निश्चितच काटाकीर लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. 1 गुणांची कमाई. प्रत्युत्तरास जर्सी क्रमांक 1 याची चढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघर्ष करावा लागेल ओमचिंचबदेवी संघ. 1 गुणांची कमाई. जबरदस्त चढाई. अर्पित धनवडे याची चढाई. रोहन पानकर याला देखील खुशखबर आहे. एका चढाईमध्ये तर 2 गुणसंख्या प्राप्त केली. 5 रस्त्याचे संघ मालक रोहितजी सुर्वे यांकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. एका चढाईमध्ये 2 गुणसंख्या प्राप्त करायच्या आहेत. पाहूया यशस्वी चढाई पाहायला मिळेल का मित्रांनो. जबरदस्त. हो 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 हो, जबरदस्त टॅकल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ओमचिंचबदेवी बोर्ले पंचतन. चढाईसाठी प्रज्वल गाणेकर मैदानामध्ये सज्ज झालाय. खरोखरच यशस्वी चढाई पाहायला मिळेल का मित्रांनो. एक काटाकीर लढत दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खोलवर चढाई करतोय. आता मात्र रिकाम्या हस्ते मागे परतलाय. त्यास प्रत्युत्तरात जर्सी क्रमांक 3 वैभव कदम याची चढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चढाईसाठी वैभव कदम मार्गस्थ झालाय. पाहूया यशस्वी चढाई पाहायला मिळते का. पुन्हा एकदा माघारी परतलाय. प्रत्युत्तरास प्रज्योत याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. 5 जणांच्या रणक्षेत्रामध्ये चढाईपटू चढाई करतोय. खरोखरच संघर्ष करावा लागेल मित्रांनो. निश्चितच यशाकडे वाटचाल करते ही स्पर्धा. कोणाच्या नशिबी असेल गुलालाचा मान. शीतलादेवी बोर्ली संघ की ओमचिंचबदेवी बोर्ली संघ. मात्र माघारी परतलाय. मध्यांतर होतोय. मध्यांतरानंतर गुणफलक आहे. ओमचिंचबदेवी बोर्ली पंचतन 3, शीतलादेवी बोर्ली पंचतन संघ 3. दोन्ही संघ बरोबर आहेत. संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक या दोघांविरुद्ध जर पंचाने थांबायचं आहे, मेंबर बाहेर जातील तेव्हा सामना सुरू होईल. संघ व्यवस्थापक पंचाने सामन्याला सुरुवात करायची आहे. तर मध्यांतर नंतर सामन्याला होते सुरुवात. जर्सी क्रमांक 10 राहुल विलेकर याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल. गुणफलक आहे ओमचिंचबदेवी बोर्ले पंचतन 3, शीतलादेवी बोर्ले पंचतन 3. खरोखरच जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. काटाकीर लढत मैदानाच्या आतमध्ये. कारण या कबड्डी क्षेत्रामध्ये कोण कोणाला कमी नाही मित्रांनो. कारण यशाचं झाड हे निश्चितच संघर्षाच्या मातीतूनच उगवतो. चढाईसाठी सूरज कांबळे याची चढाई मैदानामध्ये. तर रसिकांच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, फर्स्ट टाइम असं झालं मित्रांनो, 4 संघ या सेमीफायनल मध्ये दाखल झालेत बोर्ले पंचतन या संघाचे. चढाईसाठी जर्सी क्रमांक 3 वैभव कदम चढाईसाठी मार्गस्थ झालाय.
तर रसिकांमध्ये फैसलजी गिरे यांचे डॅडी हे सामना पाहतात. मी विनंती करतो मंडळाने बसण्याची व्यवस्था केली आहे. फैसलजी गिरे यांचे डॅडी. तर चढाईसाठी अर्पित धनावडे मार्गस्थ झालाय. जबरदस्त काटाकीर लढत दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो. निश्चितच डोळ्याचं पान फेटणारी ही लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला शीतलादेवी बोरली पंचतन तर दुसऱ्या बाजूला ओमचिंबादेवी बोरली पंचतन. दोन्ही संघ माघार घेणारे संघ नाहीत मित्रांनो. चढाईसाठी जर्सी क्रमांक 8 याची चढाई मात्र मार्ग रिकामे असते, मागे परतलाय. थर्ड रेड साठी निघाला अर्पित धनावडे. याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. धोक्याची घंटा. सामना संपायला शेवटचे 5 मिनिटे. शीतलादेवी बोरली पंचतन 4, ओमचिंबादेवी बोरली पंचतन 3. 1 गुणांची नाममात्र आघाडी शीतलादेवी बोरली या संघाकडे. जबरदस्त टॅकल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वैभव कदम मात्र उभा ठाकलाय. चढाईसाठी राहुल येवलेकर मैदानामध्ये. प्रज्योत गाणेकर याची चढाई मैदानामध्ये. बोनस प्लस 1 गुण जर प्राप्त केला तर मित्र परिवार यांकडून 100 रुपये. तसेच बोनस 2 गुण प्राप्त केला तर MPL बोरली पंचतन यांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. प्रज्योत गाणेकर चढाईसाठी मार्गस्थ झालाय. यशस्वी चढाई करावी लागेल प्रज्योत याला. हो 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 जबरदस्त चढाई. 1 गुणांची कमाई प्रज्योत गाणेकर याची चढाई. चढाईसाठी राहुल येवलेकर थर्ड रेड. पाहूया जबरदस्त क्षेत्ररक्षण प्रज्योत गाणेकर याच्या माध्यमातून. निश्चितच डोळ्याचं पान फिटणारी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. हा कबड्डीचा रणसंग्राम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक जबरदस्त लढत दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जबरदस्त लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. अर्थातच एकाच गावातील 2 संघ, कोणाच्या नशिबी गुलालाचा मान. ओम चिंचबादेवी बोरली की शीतलादेवी बोरली पंचतन. चिंचमाता बोरली संघापुढे कोणता संघ खेळणार पान निर्णायक ठरणार आहे. निश्चितच काटाकीर लढत. सामना संपायला पंचाने 3 मिनिटे घोषित केलेली आहेत. जबरदस्त खेळ. चढाई सज्ज झालाय. प्रज्योत गाणेकर मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. मल्टिपल गुणांसाठी या चढाईपटूची ओळख आहे. किती खेळाडूंचा या ठिकाणी, परंतु प्रत्युत्तरास राज महाप्रळकर. काय घडेल. धोक्याची घंटा. आता मात्र जिंकू किंवा मरू, अहो माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमच सुरू. इतिहास रचावा लागेल प्रज्योत गाणेकर याला. काय घडेल. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. जो लोग पानी से नहाते और रिवाज बदलते हैं, जो लोग पसीने से नहाते हैं
ओ इतिहास बदलते हैं ओ हो 2 गुणांची कमाई डोळ्याचं पारणं फेडणारी लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल टाळ्यांचा कडकडाट मैदानामध्ये पाहायला मिळतोय पाठी राख्यांचा आनंद गगनाला मावेल 2 गुणांची कमाई सामन्याला पंच एक मिनिट थर्ड रेड धोक्याची घंटा गुणांची कमाई करावी लागेल काय घडेल या सामन्यामध्ये ओ हो आता मात्र 1 गुणाची कमाई रोहन पानकर मैदानामध्ये सज्ज झालाय 1 गुणाची आघाडी पिछाडीवर शीतला देवी बोरली आघाडीवर ओम चिंचबा देवी बोरली पंचतन कोणाच्या नशिबी गुलालाचा मान काय घडेल मैदानामधील शांतता आणि गुड मारल्याच्या नंतर कडकडाट टाळ्यांचा सामना संपायला शेवटचा मिनिट अहो काय घडेल रोहन पानकर मैदानामध्ये गुणांची कमाई करावी लागेल रोहन पानकर आता मात्र सज्ज झालाय ओ हो बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आता मात्र गुणांची कमाई करावी लागेल चढाई सज्ज जो संघ विजय होईल आनंद साजरा निश्चितच करेल काही क्षण शिल्लक ओ हो जबरदस्त लढत ओ हो अंतिम सामन्यात ओम चिंचबा देवी बोरली संघ दाखल झालाय विजय संघाच्या हार्दिक अभिनंदन पराजित संघाच्या हार्दिक आभार जबरदस्त लढत मैदानामध्ये पाहायला मिळते मित्रांनो तर चला अंतिम सामना या स्पर्धेचा अंतिम सामना चिंचमाता बोरली पंचतन विरुद्ध ओम चिंचबा देवी बोरली पंचतन दोन्ही संघांना विनंती असेल मैदानाचा ताबा घ्यायचा लगेचच